ठरलं तर मग मालिकेच्या 11 सप्टेंबरच्या भागात सर्वच जण खूप उत्सुक असतात की स्पर्धेमध्ये नक्की कोण जिंकत आहे हे पाहण्यासाठी. अख्खा सुभेदार परिवार एकत्र जमलेला असतो व तिथेच मोदक बनवण्याची स्पर्धेला रंगत आलेली असते. तर सर्वांसमोर चैतन्य सूत्रसंचालन करत असता तो म्हणतो की या घरात आता 3 गुणी बायका आणि त्याचबरोबर तन्वी यांच्यात मोदक बनवण्याची स्पर्धा रंगली आहे. तेव्हा प्रिया त्याच्याकडे रागाने पाहायला लागते. तर चैतन्य पटकन मुद्दा बदलतो. प्रियावरती सर्वजण हसत असतात. सगळ्यात आधी चैतन्य सायली, जी की स्वयंपाकात सुगरण आहे, तिचं इंट्रोडक्शन करून देतो. त्यानंतर पाककलेत उत्कृष्ट असलेल्या प्रतिमाचं इंट्रोडक्शन करतो. त्यानंतर प्रियाबद्दल आता ओळख करून देत असता चैतन्य म्हणायला लागतो की टेन्शनमध्ये असलेली तन्वी. तेव्हा परत आता तिच्यावरती सगळेच जण जोरजोराचे हसायला लागतात. रविराज चैतन्याला बजावतात की तन्वीची अजिबात चेष्टा करायची नाही. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झालेली असते. लगेचच प्रिया अस्मिताला इशारा करते, कारण त्यांचा प्लॅन ठरलेला असतो की ज्यावेळी प्रिया त्या स्पर्धेत भाग घेईल तिथेच आता स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर प्रियाने कानात इयरबड्स घातलेले असतात आणि इकडून अस्मिताने मोदक कसे बनवायचे याची व्हिडिओ चालू केलेली असते. व्हिडिओ इतकी फास्ट असते की तिथे आता प्रियाला काहीच सुचत नसतं आणि नक्की मोदक कसे बनवायचे आहे हे तिच्या लक्षातही राहत नसतं. तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की चला आता या मोदक नक्की कशा बनवत आहेत ते आपण जाऊन बघूयात. तेव्हा कल्पना त्याला म्हणते, अच्छा, या स्पर्धेचे परीक्षक तुम्ही आहात तर? अर्जुन चैतन्य म्हणतात की हो. तर तिथे अश्विन कल्पनाला सांगतो की जितक्याच फास्टली तुम्ही मोदक बनवाल ना तितके जास्तीचे गुण सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत, कारण आम्हाला कडाक्याची भूक लागली आहे. तेव्हा प्रतापही म्हणायला लागतो की हो, आम्हाला काहीतरी खायला द्या ना. तर पूर्णाजी प्रतापला एखाद्या लहान मुलासारखं ओरडते. त्याला सांगते की अरे, मोदक झाल्यानंतर खायचेच आहेत ना, आणि तूही आता मुलात मूल होऊ नकोस, शांत बस. तेव्हा अर्जुन चैतन्य अश्विन आता त्याच्यावरती हसत असतात. अर्जुन इशाऱ्याद्वारे प्रतापला त्यालाही खूप जोराची भूक लागल्याचं सांगतो. तर तिघेही आता प्लॅन बनवतात, कारण अर्जुनला समोर आता ड्रायफ्रूट दिसलेले असतात. तर अर्जुन, अश्विन आणि प्रताप तिघेही किचनमध्ये जातात आणि त्यांच्याकडे घुटमाळायला लागतात, कारण काहीही करून त्यांना काहीतरी खायला हवं असतं. तर प्रिया आता खूप घाबरलेली असते, कारण अर्जुन नेमका प्रियाच्याच बाजूला उभा असतो आणि प्रियाने कानात इयरबड्स घातलेले असतात. मुद्दाम ते तिघेही स्पर्धेत उतरलेल्या त्या चौघींना गोड गोड बोलून गुंडाळण्याचा प्रयत्न करत असतात. तर प्रताप सायलीला सांगतो की सायली, तू स्वयंपाकात इतकी सुगरण आहेस ना की मला तर वाटतं की तूच जिंकशील. सायलीचं कौतुक केलेलं अस्मिताला बघवत नाही आणि अस्मिता लगेच प्रतापला सांगते की डॅड, कधीतरी सुनेच्या ऐवजी बायकोचं तितकंच कौतुक करा. अहो डॅड, मम्मा जिंकेल असं म्हणा ना. तेव्हा कल्पना अस्मितालाच तोंडावरती पाडते, कारण ती सर्वांसमोर सांगते की अस्मिता, अगं सायली जिंकली ना तरी मनापासून मला तितकाच आनंद होणार आहे. तेव्हा प्रताप सांगते की ऐकलत. आणि त्यानंतर प्रताप अर्जुन अश्विन या दोघांनाही इशारा करत असतो. अश्विनला तर आता हात मारता येत नसतो, त्यामुळे तो अर्जुनला सांगत असतो, कारण अर्जुन प्रियाला गोड बोलून गुंडाळू शकत असतो. मुदाम अश्विन आणि अर्जुन दोघेजण प्रियाचं कौतुक करत म्हणायला लागतात की तन्वी सुद्धा खरंच खूप छान सारण तयार करते आहे. नागराज तिथे प्रियाचं कौतुक करत सर्वांसमोर सांगतो की मग आमची तन्वी सुद्धा आहेच सुगरण, कारण ती प्रतिमा वहिनींची मुलगी आहे आणि मी सांगू शकतो की या स्पर्धेची विनर तन्वीच होणार. परंतु अर्जुनच्या तिथे लक्षात येतं की एवढे सगळेजण बोलत आहेत, तरी सुद्धा तन्वीचं काहीच रिॲक्शन नाही आहे आणि तन्वीने कधीच एवढं मनापासून स्वयंपाकही केलेला नाही आहे. मग ही इतकी कॉन्सन्ट्रेट कशी आहे की माझ्याकडे सुद्धा हिचं लक्ष नाही आहे. अर्जुनला हळूहळू प्रियावरती शंका यायला लागते. कल्पना अस्मिताला टोमणे मारत म्हणायला लागते की अस्मिता, अगं माझ्याकडून नाही, निदान तुझ्या सासूकडून तरी मोदक शिकायचे आहेत ना गं. अगं मला सुद्धा पूर्णा हिने मोदक शिकवले आहेत. बोलत बोलत अश्विन ज्यावेळी ड्रायफ्रूटकडे त्याचं लक्ष असतं त्याचवेळी इकडे रविराज म्हणायला लागतात की खरं तर ना पूर्णा हिने सुद्धा या स्पर्धेत भाग घ्यायला हवा होता. तेव्हा कल्पना तिथे सांगते की रविराज भाऊजी, जर पूर्णाईने या स्पर्धेत भाग घेतला असता ना तर 100% त्या जिंकल्या असत्या. आम्हाला स्पर्धेत उतरायची गरजच पडली नसती. तेव्हा सगळेच जण हसत असता पटकन आता संधी साधून अश्विन तेथील ड्रायफ्रूट उचलतोच. इतक्यातच आता कल्पनाचं लक्ष जातं आणि कल्पना म्हणायला लागते की अश्विन,
अरे ते ड्रायफ्रूट मी मोदकासाठी घेतले आहेत, तू काय करतो आहेस, टाक बरं पटकन. तेव्हा एखाद्या लहान मुलासारखा हट्ट करत अश्विन सांगतो की अगं मम्मा, परंतु मला खूप भूक लागली आहे ग. तेव्हा पटकन कल्पना ते ड्रायफ्रूटची बाऊल तेथून उचलते आणि सायली, प्रतिमा या दोघींच्या मध्ये नेऊन ठेवते. आणि कल्पना त्या तिघांनाही सांगते की हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता शहाण्या मुलासारखं वागा, नाहीतर तुम्हाला तिघांनाही गार्डनमध्ये बसण्याची शिक्षा देईन मी. तिथे आता ते तिघेही चकित होतात. तेव्हा प्रताप म्हणतो की डायरेक्ट धमकी. तेव्हा कल्पना सांगते की हो, त्याशिवाय मला आता पर्यायच नाही आहे, तुम्ही वागतायच तसे तिघे. तर चैतन्य तिथे रविराजांना सांगतो की रविराज काका, तुमचे एक गोष्ट लक्षात येते आहे का, इथे 2 वकील बसले असताना तिसरा वकील तिथे किचनमध्ये जाऊन चोऱ्या करतोय. तेव्हा रविराज सांगतात की हॅलो अर्जुन, आमचं लक्ष आहे बरं का तुझ्याकडे. तर तिथे आता खेळाला छान रंगत आलेली असते. स्पर्धेत अगदी गमती जमती करत सर्वच जण खूप खुश असतात, एन्जॉय करत असतात, धमाल मस्ती करत असतात. रविराज तिथे आता म्हणतात की चला तिघांनी पटकन बाहेर या बरं किचनच्या. तिघांनाही आता सक्त ताकीद दिलेली असते. तर तिथे चैतन्य अर्जुनची चेष्टा करत म्हणायला लागतात की वकील साहेब, अहो नका ना लाज काढू आमची. तेव्हा तर सगळेजण परत जोरजोराचे हसायला लागतात. तर तिघे आता उदासलेल्या चेहऱ्याने किचनच्या बाहेर पडत असता प्रतिमा अर्जुनला थांबवते. तर रविराजांचं तिथे प्रतिमाकडे चांगलंच लक्ष असतं. प्रतिमा पटकन आता गुपचूप त्या बाऊलमधल्या ड्रायफ्रूट काढून घेते आणि अर्जुनला हातात देते. अर्जुनही आता काहीतरी खायला भेटला आहे, त्यामुळे पटकन आता तेथून असा सटकतो की कोणाला संशय येऊ देत नाही. आणि प्रतिमाने त्यांची मदत केलेली असते. हे सगळं काही दृश्य पाहून रविराज खूप खुश असतात, कारण कित्येक वर्षानंतर आणि घरी आल्यानंतर सुद्धा कित्येक दिवसानंतर त्यांना पूर्वीची त्यांची प्रतिमा पाहायला मिळालेली असते. त्यानंतर जेव्हा अर्जुन, प्रताप आणि अश्विन तिघे आपापल्या जागी येऊन बसतात, अर्जुन, प्रताप आणि अश्विन या दोघांनाही इशारा करतो आणि आपल्या हाताची मूठ उघडतो. तर ते दोघेही चकित होतात, कारण अर्जुनला ड्रायफ्रूट प्रतिमाने दिलेले असतात. एक एक करत आता ते खायला लागतात. कल्पना इतक्यातच आता सायलीला ड्रायफ्रूट मागते. तर सायलीला सुद्धा आता ड्रायफ्रूट हवे असतात. तेव्हा सायलीच्याच बाजूला असलेल्या त्या मोठ्या बाऊलमध्ये जेव्हा त्या दोघी पाहतात तर त्याही चकित झालेले असतात, कारण एवढं या तिघांना थांबवून सुद्धा त्यांनी ड्रायफ्रूटची चोरी केलीच कशी असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. सायली सर्वांसमोर म्हणायला लागते की हे 3 चोर इतके हुशार आहेत नाही की यांनी कधी त्यातील ड्रायफ्रूट काढून घेतले आपल्याला सुद्धा कळलं नाही, नक्की केलीच कशी यांनी चोरी. तेव्हा रविराज सांगतात की मी सांगतो ना. रविराज सर्वांना सांगतात की या 3 चोरांमध्ये एक चौथा चोर सुद्धा सामील झाला आहे. तेव्हा सर्वांच्याच नजरा प्रियाकडे वळालेल्या असतात. तर प्रिया इशाऱ्याद्वारे सांगते की ती नाहीच आहे या सगळ्यांमध्ये. तर त्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की मग चौथा चोर आहे तरी कोण. सर्वांच्या समोर जेव्हा रविराज प्रतिमेचं नाव घेतात तर सर्वच जण चकित होऊन तिच्याकडे पाहायला लागतात. तर प्रतिमा हसायला लागते. प्रतिमाने हसायला सुरुवात केली असता सर्वच जण हसायला लागतात. अर्जुन सांगतो अश्विनला की प्रतिमानेच त्याची मदत केली आहे. पूर्णाजी प्रतिमाला विचारते की प्रतिमा, तू सुद्धा या खोडकर मुलांमध्ये सामील झालीस का. प्रताप आता एक जुनी आठवण काढतो आणि सर्वांना सांगायला लागतं की पूर्णाई, तुझ्या लक्षात आहे का तो एक किस्सा. नाही म्हणजे अर्जुनला चॉकलेट हवं असायचं आणि प्रतिमा प्रत्येक वेळेस आपल्यापासून लपून त्याला चॉकलेट ही द्यायचीच. तेव्हा तिथे पूर्णाजी सर्वांना सांगते की हो ना, आपण जेव्हा सगळेजण गाढ झोपे गेलेले असायचो तर प्रतिमा पटकन अर्जुनला उचलायची आणि त्यानंतर ती डायरेक्ट दोघे जाऊन फ्रीजवरती धाडच मारायचे. जुन्या आठवणी काढून सगळेच जण खूप हसत असतात, धमाल मस्ती करत असतात आणि प्रतिमाही ते सगळं बोलत असताना आठवण्याचा थोडाफार प्रयत्न करत असते. तर कल्पना सर्वांसमोर सांगते की हो ना, प्रतिमा त्यावेळीही तितकीच खोडकर होती आणि आत्तासुद्धा तशीच आहे. सर्वजण बोलत असताना प्रिया अस्मिताला इशारे करत असते. अचानकपणे अर्जुनचं लक्ष त्या दोघींकडे जातं. अर्जुन एकदा अस्मिताला आणि एकदा प्रियाला पाहत असतो. अर्जुन विचार करतो की सगळेजण एवढे इथे धमाल मस्ती करत आहेत, गप्पा मारत आहेत आणि हे दोघी तर वेगळ्याच प्लॅनेटवरती चालले आहेत. या दोघींचं नक्की चाललंय तरी काय. अर्जुन चोर पावलांनी हळूहळू आता अस्मिताकडे येतो. प्रियाने अर्जुनला पाहिलेलं असतं आणि पटकन प्रिया मान फिरवते. ज्यावेळी प्रियाने मान फिरवलेली असते तेव्हा तिच्या कानातील इयरबड अर्जुनला दिसलेलं असतं आणि काय प्रकार चालू आहे हे अर्जुनला चांगलाच लक्षात आलेला असतो. प्रिया आणि अस्मिता या दोघींची चोरी अर्जुनने पकडलेली असते
आणि अगदीच तो आता सर्वांसमोर भांडेफोड करणार असतो. अर्जुन आता विचार करतो की प्रियाचे चांगलेच जिरवायचे आणि त्यानंतर अर्जुन मनोमन विचार करतो, आता जर अस्मिताई तन्वीपासून मोबाईल घेऊन दूर गेली तर तन्वीला काहीच ऐकू येणार नाही आणि सर्वांच्या समोर तन्वीचा चांगलाच पोपट होईल. अर्जुनला ती संधी मिळालेली असते. अर्जुन अस्मिताला गोडगोड बोलून गुंडाळतो. अर्जुन जेव्हा अस्मिताकडे जातो तेव्हा अस्मिता डचकते आणि त्यानंतर अर्जुन अस्मिताला सांगतो की अस्मिताई, तुझ्या नावाने पार्सल आलं आहे बाहेर. तेव्हा अस्मिता सांगते की पार्सल? परंतु मी काहीच नव्हतं मागितलं आणि मेसेज तुझ्या मोबाईलवरती कसा येईल रे? तेव्हा अर्जुन खोटं सांगतो की अगं एक कॉम्पिटिशन चालू होतं गणेश उत्सवामुळे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये तुझं नाव दिलं होतं आणि ते कॉम्पिटिशनमध्ये तू जिंकली आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी फ्री गिफ्ट आला आहे. फ्री गिफ्ट आला आहे म्हटल्यानंतर तर अस्मिता हवेतच उडायला लागते आणि मूर्खपणा करत ती तशीच बाहेर पळत जाते. तर अर्जुन तिथे अस्मिताला सांगतो की OTP 420 आहे. अस्मिता ती गिफ्ट मिळवण्यासाठी पळत बाहेर जाते. प्रियाच्या इकडे चांगलाच बँड वाजलेला असतो कारण प्रियाला काहीच ऐकू येत नसतं आणि अर्जुन हसून तिची मजा घेत असतो. खरं तर 420 हे अर्जुन चोरीचं वकिलीच कलम सांगितलेलं असतं आणि अर्जुन आता त्या दोघींवरती हसायला लागतो. अस्मिता तेथून गेल्यानंतर अर्जुन जेव्हा प्रियाकडे पाहायला लागतो तर प्रियाची नजर अस्मिताला शोधायला लागते. प्रिया आता खूप चिडते आणि म्हणायला लागते की मूर्ख अस्मिता गेली तरी कुठे? हिला सांगितलं होतं मी की माझ्या सोबतच राहा. प्रियाचा आता खूप संताप होत असतो आणि रविराज जेव्हा प्रियाकडे पाहतात तेव्हा प्रिया हसून त्यांच्याकडे पाहते कारण तिला कोणालाही संशय येऊ द्यायचा नसतो. परंतु अर्जुनने ऑलरेडी प्रिया आणि अस्मिता या दोघींचा बँड वाजवलेला असतो. तर काही वेळानंतर आता चौघींनीही स्वतःचं सारण तयार करून घेतलेलं असतं व उकड काढलेली असते आणि तिथेच आता मोदक बनवायला सुरुवात झालेली असते. तर प्रियाचं सगळ्याच पद्धतीमध्ये चुका झालेल्या असतात. प्रियाला साधी उकडही काढता आलेली नसते. जेव्हा प्रतापचं लक्ष सायलीकडे जातं तेव्हा तो म्हणायला लागतो की सायली, अरे वा, किती छान उकड काढली आहे सगळं तू, म्हणजे तू सुगरण आहेसच आणि ते आता प्रत्यक्षात दिसतच आहे. तेव्हा सायली म्हणते की अरे वा, म्हणजे आता मला तर खुश व्हायला हवं कारण या परीक्षकाकडून मला सगळ्यात जास्त गुण मिळणार आहेत. तेव्हा सर्वजण हसत असतात. ज्यावेळी प्रतापचं लक्ष प्रियाकडे जातं तर प्रियाचं सगळंच बिघडलेलं असतं. प्रताप आता सर्वांसमोर प्रियाची मस्करी करत म्हणायला लागतो की तन्वी, अगं काय केलंय ते? उकड काढणं हे सुगरणीची काम आहे, हे का म्हणतात हे तुझं उकड काढल्याचं बघून कळालं मला. तेव्हा आता प्रियाकडे सर्वांचं लक्ष जाता सर्वजण प्रियाला हसत असतात आणि तिथे अश्विन म्हणायला लागतो की मला एक कळत नाही आहे की त्यामध्ये पाणी जास्त झालं आहे की पीठ जास्त झालं आहे. तेव्हा चैतन्य परत प्रियाला टोमणे मारत म्हणायला लागतं की नाही रे अश्विन, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स जास्त झाला आहे. ते तिघे आता जोरजोराचे हसायला लागतात. तेव्हा प्रियावरती हसत असता रविराज त्यांच्याकडे रागाने पाहतात. ते तिघेही गप्प होतात. इतक्यातच आता अस्मिता येते आणि अस्मिता म्हणायला लागते की काय रे अर्जुन, अरे पार्सल वगैरे काहीच आलं नव्हतं, तू उगाचच पाठवलं ना बाहेर मला. तेव्हा अर्जुन परत अस्मिताला गोड बोलून गुंडाळतो आणि सांगतो की अस्मिताई, परंतु मला मेसेज कसा आला? जाऊ देत ना, परंतु या निमित्ताने का हसना तुझं वर्कआउट तरी झालं. नाहीतर मग आता तू जास्तीचे मोदक खायला रिकामी. तर परत तिच्यावर ते हसायला लागतात. तेव्हा अस्मिताला प्रियाकडे लक्ष देताच अस्मिताच्या डोक्यात ट्यूब पेटते की तिला तर प्रियाची मदत करायची होती आणि प्रिया इशाऱ्याद्वारे आता परत व्हिडिओ चालू करायला सांगते. प्रियाला पुढे आता काहीच सुचत नसतं कारण तिला उकडच काढता आलेली नसते आणि एवढं सगळं असून सुद्धा सायलीला प्रियाबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर तिथे सायली आणि प्रतिमा या दोघींची मोदक बनवण्याची कृती अगदी एकसारखीच असते. दोघीही एकाच पद्धतीने मोदक बनवत असतात. सर्वांसमोर तिथे आता रविराज विचारतात की तन्वी, अगं हे काय झालं आहे आणि त्यातून तुझं पीठही संपलं आहे, आता तू मोदक कसे बनवणार? तेव्हा सायली स्वतःचं पीठ प्रियाला देते. एवढीच मोठी स्पर्धा ठेवली असून सुद्धा सायलीने तिथे प्रियाची मदत केलेली असते आणि सर्वांचं मन पुन्हा एकदा जिंकलेलं असतं. प्रतिमा सायलीकडे पाहतच राहते कारण सकाळी ज्या पद्धतीने प्रियाने सायलीला ट्रीट केलेलं असतं आरतीच्या वेळी, तेवढं सगळं होऊन सुद्धा सायलीने मोठ्या मनाने प्रियाला माफ करून तिची मदत केली आहे हे प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं आणि सायलीकडून पीठ घेऊन परत एकदा प्रिया सुरुवात करते. दिलेल्या वेळेनुसार चौघींचेही मोदक तयार झालेले असतात आणि तिथे प्रताप, रविराज आणि पूर्णाजी हे तिघे मिळून आता परीक्षक होऊन त्या चौघींचेही गुण त्यांना देत एक जण विनर घोषित करणार असतात.
तेव्हा सगळेजण उत्सुक असतात सगळ्यांचे मोदक पाहण्यासाठी। तर तिथे रविराज सर्वात आधी प्रियाला सांगतात की मिस तन्वी किल्लेदार, सगळ्यात आधी तुमचे मोदक दाखवा। ज्यावेळी प्रिया आता चाचपडायला लागते तेव्हा तिथे संशय आलेला असतो सगळ्यांना की प्रिया काही इतके छान मोदक बनवू शकणार नाही, कारण तिला स्वयंपाक हा येतच नसतो। त्यानंतर प्रिया जेव्हा आता स्वतःचे मोदक दाखवते तेव्हा सर्वच जण त्याच्याकडे पाहतच राहतात। तर तिथे रविराज प्रियाला विचारतात की मिस तन्वी किल्लेदार, हे मोदकच आहेत ना? तुम्हाला मोदक बनवायला सांगितले होते, मग हे लाडवासारखं काय केलंय तुम्ही? त्यावरती सगळेच जण जोरजोरात प्रियावरती हसायला लागतात। प्रियाचा सर्वांसमोर चांगलाच पचका झालेला असतो। तर तिथे अश्विन म्हणतो की अरे काका, आजकाल ना काही ट्रेंडिंग असू शकतं। आता बघ ना, तन्वीने हे लाडवासारखे मोदक केले आहेत ना, ते सुद्धा कदाचित ट्रेंडिंगला जाऊ शकतात। तेव्हा तिथे नागराज पटकन प्रियाची बाजू घेतो आणि त्यांना सांगतो की असू दे, तिने प्रयत्न तरी केले आहेत। कल्पना वहिनी, आता तुमची वेळ। त्यानंतर चैतन्य सर्वांसमोर परत त्याचं सुरू करतो आणि म्हणायला लागतो की चला, आज आपण कल्पना मावशीने बनवलेले मोदक पाहणार आहोत। तर मी अशी तिला विनंती करतो की तिने ते मोदक सादर करावेत। ज्यावेळी कल्पना तिने बनवलेले मोदक दाखवते त्याच वेळेस सगळेजण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करत असतात आणि तिने बनवलेल्या मोदकांचं खूप गुणगानही गात असतात। तेव्हा तिथे प्रताप म्हणायला लागतो की माझी बायको आहेच सुगरण, कारण ती स्वयंपाक इतका उत्तम बनवते ना की दर महिन्याला माझं वजन वाढतं। तेव्हा सगळेच जण परत हसायला लागतात। सगळ्यांनीच आता या स्पर्धेच्या निमित्ताने का असेना एकत्र येऊन खूप धमाल मस्ती केलेली असते। तेव्हा अस्मिताला कधी एकदा कल्पनाने बनवलेले मोदक खाते आहे असं झालेलं असतं। तर ती म्हणायला लागते की आत्ताच्या आता मोदक खाणं अलाउड आहे का? तेव्हा पूर्णाजी अस्मिताला बजावते की नाही, आधी नैवेद्य दाखवला जाईल आणि त्याच नंतर आपण मोदक खाणार आहोत। रविराज पटकन अर्जुनला बोलावतात आणि अर्जुनला कानामध्ये सांगतात की हे बघ, आपण जर प्रतिमाला एकटीला जर मोदक दाखवायला सांगितले तर ती बुजेल। त्यामुळे मी असा विचार करतो आहे की सायलीसोबत प्रतिमालाही तिचे मोदक दाखवण्यासाठी सांग। रविराजांना नक्की काय सांगायचं आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं। चैतन्य पुढे आता सायलीचे मोदक दाखवण्यासाठी सांगणार इतक्यात अर्जुन त्याला थांबवतो आणि अर्जुन स्वतः सर्वांसमोर अनाऊन्स करतो की आता उरले आहेत 2 कंटेस्टंट। तर मिसेस सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार या दोघींनी स्वतः त्यांनी बनवलेले मोदक एकत्र दाखवावेत असं अर्जुन तिथे त्याचं मत मांडतो। सगळेजण आता त्या दोघींनी बनवलेले मोदक पाहण्यासाठी उत्सुक असतात। सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळालेल्या असतात। हा भाग इथे संपतो। पुढील भागात आपण पाहणार आहोत की पूर्णाची तिथे सर्वांसमोर सांगते की या दोघी इतके एकसारखे मोदक कसे काय बनवले आहेत। हे मोदक पाहता असं वाटतं आहे की जणू काही मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून केलं आहे। तेव्हा पूर्णाजीने आता विजेती म्हणून सायली आणि प्रतिमा दोघींनाही एकत्र स्पर्धेची विजेती ठरवलेलं असतं। तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर अर्जुन प्रियाकडून आश्रमातील काही गोष्टी उलगडून घेण्याचा प्रयत्न करत असतो। अर्जुन प्रियाला विचारतो की नाही म्हणजे तन्वी, जेव्हा तू आश्रमात होती तेव्हा तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तू कोणाशी शेअर करायची? प्रिया आता त्याचं उत्तर देणार तेव्हा अर्जुन विचारतो की तू सगळं विलास काकांसोबत शेअर करत होती का? इतक्यातच प्रियाचा फोन वाजतो आणि प्रियाच्या फोनवरती महिपतचा फोन आलेला असतो। प्रिया आता तो फोन उचलण्यासाठी जाणार इतक्यात अर्जुन तिला थांबवतो आणि तो सांगतो की मी उचलतो फोन। आणि प्रियाला थांबून अर्जुन एक एक पाऊल जसा पुढे जात असतो तसे प्रियाच्या मनाची धाकधूक वाढलेली असते, कारण कोणाचा फोन असेल असा ते विचार करत असते। तर आता अर्जुनला महिपत आणि प्रियाच्या कनेक्शनचे सत्य कळणार का, हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजणार।